विधानसभा निवडणुकीसाठी आपण पाहतोय पुढची बातमी आपण पाहणारच आहोत। विधानसभा निवडणुकीसाठी आता निवडणूक आयोग देखील तयारीला लागलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबईतील भेटीनंतर महायुतीतील हालचालींना वेग आलाय। तर महाविकास आघाडी आधीच जागावाटपाची चर्चा करत होती आणि त्यानंतर जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच निवडणुकीचा माहोल देखील तयार झालाय। आता नोव्हेंबरमधील विधानसभेच्या निवडणुकीची शक्यता गृहीत धरून निवडणूक आयोगाने देखील जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। आयोगाच्या राज्य मुख्यालयाने तयारीला वेग दिलाय। राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून 13 सप्टेंबरला निवडणूक तयारीचा आढावा देखील घेतला जाईल। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत आपल्यासोबत। विशाल, आपण बघतोय विधानसभा निवडणुकीसाठी आता निवडणूक आयोग देखील तयारीला लागलाय, कशी चालली आहे सगळी तयारी? नक्कीच वर्षा, ज्या पद्धतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत आले, त्यानंतर त्यांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली आणि बैठकीनंतर कुठेतरी विधानसभा निवडणुकांच्या हालचालींना जो हा वेग आलेला आहे असं आपण म्हणू शकतो। कारण का राज्याचे मुख्य निवडणूक आयोगाचे यांनी बैठक घेतली आणि या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा याची बैठक जी आहे ती 13 तारखेला होणार आहे। जवळपास 1 लाख मतदान केंद्र जी आहेत ही असणार आहेत आणि या सगळ्यामध्ये येणाऱ्या निवडणुकींचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। निवडणुकीची तयारी जी आहे ती आता निवडणूक आयोगाकडून सुद्धा सुरुवात झालेली आहे। कारण का आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप जे आहेत हे होताना आपल्याला पाहायला मिळतात। कारण का विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की निवडणूक नोव्हेंबरमध्ये न होता ही निवडणूक पुढे जाऊ शकते, मात्र निवडणूक आयोगाकडनं नोव्हेंबरमध्येच निवडणूक होईल अशा शक्यता गृहीत धरून तयारीला जी आहे ती सुरुवात केलेली आहे। 13 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांसोबत राज्याचे मुख्य निवडणूक आयोग आहेत त्यांची एक बैठक होणार आहे। तसंच मुंबईच्या बाबतीत जर बघायला गेलं तर मुंबईच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ह्या वाटून देण्यात आलेल्या आहेत। खरं तर या तयारीमध्ये जी ईव्हीएम मशीन्स आहेत या ईव्हीएम मशीनची तपासणी केली जाणार आहे। कारण का आपल्याला माहिती आहे निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीनचे जे आहेत हे समस्या समोर येत असतात, त्यामुळे अभियंत्यांकडनं किंवा तांत्रिक अभियंत्यांकडनं या पद्धतीची एक तपासणी जी आहे ही ईव्हीएम मशीनची केली जाणार आहे। त्यामुळे निवडणूक आयोग, राज्याचा निवडणूक आयोग जो आहे तो विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आता तयारीला लागलेला आहे। निश्चितच, त्यामुळे आता निवडणुकीची घोषणा कधी होते ते बघावं लागेल। विशाल, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। निवडणूक आयोगाच्या खरं तर राज्य सरकारला देखील सूचना आहे। 13 सप्टेंबरला जिल्हाधिकारी तयारीचा आढावा घेतील। निवडणूक आयोगाच्या राज्य मुख्यालयाकडून तयारी देखील सुरू आहे।